जागा भरती काढून वर्ष उलटलेलं आहे। मात्र ऐनवेळी ही भरती रद्द करण्यात आल्यानं विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी रद्द केलेली महावितरणची भरती पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आपण पाहूयात। जागा भरती काढून देखील जागा भरल्या जात नसल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे। क्रांती चौकात मी उभा आहे आणि सकाळपासून या ठिकाणी जे आहे तर आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी जे आहे तर आंदोलनात सहभागी होताना पाहायला मिळतात। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहे आणि कशासाठी आंदोलन सुरू आहे जाणून घेऊया। काय मागण्या आणि कशासाठी आंदोलन सुरू आहे? आमची भरती झालीच पाहिजे। त्यांनी असिस्टंट इंजिनियरची त्यांना पहिले परिपत्रक दिलं जूनमध्ये, नोव्हेंबरमध्ये त्यांनी फॉर्म भरून घेतले, नंतर त्यांनी मार्चमध्ये डेट दिली एक्झामची आणि त्यांनी कॅन्सल केली। रिझन पण दिलं नाही का कॅन्सल केली। त्यांना जागा नव्हत्या घ्यायला ऑनलाईन की काय माहिती नाही, पण आम्ही एवढ्या होपनं अभ्यास करतो। आम्ही 4 वर्षापासून जॉब सोडून अभ्यास करायला लागलो। यांनी आमच्या भरत्या घेतल्याच पाहिजे, ते पण 3 महिन्याच्या आत विधानसभेच्या इलेक्शनच्या निवडणुकीच्या आधी आमचे एक्झाम झालेच पाहिजे। आणखी काही विद्यार्थी आपल्यासोबत, काय मागण्या आहे आणि किती जागासाठी भरती होती आणि काय निर्णय घेतला सरकारने? तसे इंजिनिअरिंगचे होते, आमचे टेक्निशियनचे पण जागे होते, 1967 जागे होते, ते त्यांनी घेतले नाही आता, म्हणजे कॅन्सलच करून टाकली। खूप विद्यार्थी, एक जण आमच्या नांदेडमध्ये एक सुसाईड पण केला विद्यार्थी ह्या प्रकरणामुळे। खूप काही अवघड झालं परिस्थिती। नक्कीच देशभरात नीटचा प्रश्न गाजत असताना आता राज्यात देखील महावितरणच्या जागा जे आहे तर त्या भरल्या जात नसल्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत। त्यामुळे हे आंदोलन देखील केले जात आहे। काय मागणी आहे आणि काय म्हणणं आहे? एकदा प्रशासन 4-4 वर्ष भरती काढत नाही, त्यानंतर कुठेतरी भरती निघाली तर आमच्या जीवनाला आशा भेटते की बाबा आपण आपल्या पायावर उभं राहून आईवडिलांसाठी काहीतरी करू शकतो। त्यानंतर आम्ही खूप मेहनत करतो, अथक मेहनत करतो आणि त्यानंतर तुम्ही चक्क म्हणता की भरती रद्द झाल्यानंतर आमच्या जीवनाचा कसा सूर्य मावळल्यासारखा होतो। नक्कीच हे सगळे विद्यार्थी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात मुलं आणि मुली या ठिकाणी जमलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात हे विद्यार्थी हातात फलक घेऊन या ठिकाणी आंदोलन करतायत। महावितरणनी जी जागा भरती काढली होती ती अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळतो आणि त्यामुळेच हे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात आणि आता थेट रस्त्यावर उतरलाय। त्यामुळे आता या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकार कसं पाहतं आणि या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।